कोतवाल भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। कोतवाल भरती निघत आहे, या संदर्भात ऑफिशियली अपडेट आलं, ऑफिशियली पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। आणि कोतवाल भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे, कारण की आपल्या गावामध्ये फक्त आपणच फॉर्म भरू शकतो। आपल्या गावामध्ये बाकीचे जिल्ह्यातले विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नाही आणि यामध्ये पगार सुद्धा 15,000 रुपये महिना भेटते, लक्षात ठेवा। आणि कोतवालमध्ये शिक्षण 10वी पास लागणार आहे महिला उमेदवार, पुरुष उमेदवारांना। आणि कोतवालचं जे काम राहते, गावात तलाठी कार्यालयाच्या कामात सहाय्य करणे, दंडाधिकारी व शासनाचे संदेश गावातील नागरिकांपर्यंत शासकीय महसूल विषयी नोटिसा संपन्न किंवा निरोप पोहोचवण्याने अहवाल देणे, त्याचबरोबर जे गावात घडामोडी, संपत्ती, नैसर्गिक नुकसान किंवा जन्म मृत्यूची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कळवणे, इतर कर्तव्य शासकीय पाहणीच्या वेळी मदत करणे आणि ग्राम वरील कागदपत्रे हाताळण्यास सहाय्य करणे। तर हे काही आपल्याला काम या ठिकाणी कोतवालमध्ये करावं लागते, लक्षात ठेवा। तर चांगली ड्युटी आपल्या गावामध्येच आपल्याला ड्युटी भेटणार आहे कोतवालची। तर कोतवाल भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागणार आहे महाराष्ट्रातील। आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी कोतवालची भरती निघत आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्हा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव आणि त्याचबरोबर या ठिकाणी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, भंडारा, बुलढाणा, यवतमाळ आणि त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये जे या ठिकाणी कोतवालची भरती निघत आहे। जागांचा जर आपण विचार केला तर 2,912 जागा या ठिकाणी शासनाने मंजूर या ठिकाणी केला आहे। ते पत्रक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या जागा आहे 2,912 आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, पेपर होणार आहे की नाही होणार आहे, वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर आपलं यामध्ये या भरतीचं हे पत्रक आलेलं आहे ह्या सर्व जिल्ह्यांसाठी, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। वयोमर्यादा वगैरे सर्व काही सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून कोतवाल भरतीबद्दल वेगवेगळे अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोतवाल भरतीसाठी शिक्षण 10वी पास लागणार आहे महाराष्ट्रातील। आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल, महिला उमेदवार, पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। आणि कोतवालांना जे विद्यार्थी मित्रांनो 15,000 रुपये महिना भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कोतवाल भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागणार आहे। आणि कोतवाल भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की बघा विद्यार्थी मित्रांनो, कोतवालची जी भरती आहे हे गाव स्तरावर भरती राहते, एक लक्षात ठेवा। म्हणजे तुमचं कोणतंही गाव असेल, तुमच्या गावामध्ये जर भरती निघाली समजून जा, तर त्या जिल्ह्यामध्ये फक्त आणि कॅटेगरी वाईज जागा राहते, SC, ST, OBC, EWS, ओपन अशा कॅटेगरी वाईज जागा राहते। तर त्या आपल्या गावामध्ये समजून जाता, आपल्या गावातली जर समजा या ठिकाणी 200 लोकांची लोकसंख्या जरी असेल, 200 लोकांची सुद्धा लोकसंख्या असेल किंवा जास्त सुद्धा तुम्ही धरून चला, तर आपल्या गावामध्ये जर समजा जागा निघाल्या, ठीक आहे, आपल्या गावामध्ये जर समजा या ठिकाणी 15-20 जरी जागा निघाल्या, तर गावातल्या जास्त लोकांना माहीत नसते की आपल्या गावामध्ये जागा निघाल्या म्हणून, आपल्या जिल्ह्याच्या जागा यामध्ये आहे म्हणून। तर त्यामुळे फॉर्म कमी येते, एक लक्षात ठेवा। तर आपलं त्या ठिकाणी कमी फॉर्म आले तर आपलं जास्त चान्सेस राहते सिलेक्शन व्हायचे, म्हणजे यामध्ये जास्त कॉम्पिटिशन नाही आहे। बाकीचं जर आपण पाहिलं तर कोणती भरती वा पोलीस भरतीमध्ये बा तुम्ही, तर महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातले विद्यार्थी त्यामध्ये फॉर्म भरून टाकते, पण ही जी भरती आहे ह्या जिल्ह्यामध्ये फक्त आपल्या जिल्ह्यातल्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते, बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्या गावामध्ये फॉर्म भरता येत नाही, एक लक्षात ठेवा। किंवा बाकीच्या बाहेर गावातल्या विद्यार्थ्यांना आपल्या गावामध्ये फॉर्म भरता येत नाही, आपल्याला आपल्या गावातच फॉर्म भरता येते, आपल्याला सुद्धा दुसऱ्या गावामध्ये जर भरती निघाली तिथं भरता येत नाही, ठीक आहे। तर जास्त चान्स आहे यामध्ये सिलेक्शन व्हायचे। हे पत्रक आलं मी तुम्हाला दाखवून देतो, बघा सर्व जिल्हाधिकारी। तर बघा विषय काय, महसूल सेवक कोतवाल पद भरती सन 2026 बाबत। तर बघा या ठिकाणी महोदय, उपरोक्त विषयांकित प्रकरण राज्यातील दिनांक 31 मे 2026 रोजी रिक्त असलेल्या 2,912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे। त्या अनुषंगाने कळविण्यात येते की उक्त मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांना नामनिर्देशक केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली
खाली निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील उक्त 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी। सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार तसेच वरीलप्रमाणे कोतवालांची पद भरताना संदर्भाधीन क्रमांक येथील शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून त्याचप्रमाणे कोतवालांची पदे भरली जातील या दक्षता तुम्ही घ्यायची। ठीक आहे, तर बघा हे काही पत्रक आलेलं आहे जिल्हावाईज जागा मी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे जिल्हावाईज। तर आता कोतवाल भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, तर कोतवाल भरतीमध्ये आपला या ठिकाणी 100 मार्काचा पेपर असणार आहे। 50च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न आणि त्याचबरोबर इंग्रजी ग्रामर प्रकारे आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर या भरतीची सर्व मी तुम्हाला ते दाखवून देतो, ते अपडेट या ठिकाणी दाखवून देतो, पत्रक दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। जिल्ह्यानुसार जागा सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो। तर कोतवाल भरतीचं हे संपूर्ण पत्रक आहे, बघू शकता तुम्ही। 19 ऑगस्ट त्या बघू शकता सर्व जिल्हाधिकारी। विषय काय, महसूल सेवक कोतवाल पद भरती सन 2026 बाबत। तर महोदय, उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील 31/5/2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे। त्या अनुषंगाने कळवण्यात येते की उक्त संदर्भ मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशक केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील उक्त 2912 पदांची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी। सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार तसेच वरीलप्रमाणे कोतवालांची पदे भरताना संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून त्याचप्रमाणेच कोतवालांची पदे भरली जातील याची दक्षता निवड समिती घ्यावे। तसेच सदरची पदभरती प्रक्रिया दिनांक 30/11/2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पडली जाईल याची देखील दक्षता घेण्यात यावी, ही विनंती आहे। बघा आता या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे। छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये 283 जागा रिक्त आहे, जालन्यामध्ये 47 जागा रिक्त आहे, परभणीमध्ये 64 जागा रिक्त आहे, हिंगोलीमध्ये 45 जागा रिक्त आहे, नांदेडमध्ये 78 जागा रिक्त आहे, बीडमध्ये 71 जागा रिक्त आहे, लातूरमध्ये 62 आहे, धाराशिवमध्ये 35 आहे, त्यानंतर नागपूरमध्ये 115 आहे, वर्धामध्ये 46 आहे, भंडारामध्ये 58 आहे, गोंदियामध्ये 39 आहे, चंद्रपूरमध्ये 76 आहे, गडचिरोलीमध्ये 70 आहे, अमरावतीमध्ये 84 आहे, अकोलामध्ये 80 आहे, वाशिममध्ये 41 आहे, बुलढाणामध्ये 85 आहे, यवतमाळमध्ये 108 आहे आणि पुण्यामध्ये 149 आहे, सातारामध्ये 91 आहे, सांगलीमध्ये 67 आहे, सोलापूरमध्ये 114 आहे, कोल्हापूरमध्ये 107 आहे आणि नाशिकमध्ये 149 आहे, धुळेमध्ये 45 आहे, नंदुरबारमध्ये बघू शकता तुम्ही 45 आहे आणि त्याचबरोबर जळगावमध्ये या ठिकाणी 86 जागा रिक्त आहे, अहिल्यानगरमध्ये 101 आहे, मुंबई शहरमध्ये बघू शकता आणि मुंबई शहरमध्ये नाही आहे आणि मुंबई उपनगरमध्ये 13 आहे, त्याचबरोबर ठाणेमध्ये 108 जागा रिक्त आहे आणि पालघरमध्ये या ठिकाणी 123 जागा रिक्त आहे, रायगडमध्ये 119 जागा रिक्त आहे, रत्नागिरीमध्ये 64 जागा रिक्त आहे, सिंधुदुर्गमध्ये 42 जागा रिक्त आहे। तर एकूण 469 ठिकाणी त्याचबरोबर टोटल बघू शकता जे टोटल ज्या जागा आहे तर त्या आहे 2912 टोटल या ठिकाणी जागा आहे। तर हे पत्रक आलं आहे, लवकरच ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे, लवकरच जाहिरात येणार आहे। सर्व जिल्ह्यांची चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार, याच्यासाठी थांबतो।